नमस्कार. झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत उपमा. जो रवा असतो त्या रव्यापासून आपण उपमा तयार करणार आहे. तर या उपम्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपमा करणार आहे. यासाठी साहित्य घेऊया. जिरं, राई, कढीपत्ता, मिरची लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून जर तिखट लागलं तर बाजूला काढून टाकायला सोयीचं पडतं आणि लहान मुलांनाही खायला सोपं जातं. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर निवडून धुवून तिच्यात बारीक चिरून घेतलेली आहे. थोडेसे मटार घेतलेले आहेत. मटारचा सीझन आहे म्हणून मटार वापरला, एरवी मटार नाही वापरला तरी चालतो. त्यानंतर रवा घेतलेला आहे. रवा बारीक चाळून निवडून भाजून घेतलेला आहे. कोरडा असताना भाजल्यामुळे आपला उपीट हे खमंग आणि स्वादिष्ट होतं. आणि जेवढा रवा असेल त्याच्या 1.5 पट आपण पाणी घेतलेलं आहे. आणि आता आपण गॅस ऑन करणार आहोत. गॅस ऑन केलेला आहे. कढई तापायला ठेवलेली आहे. आणि कढई तापत असताना त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. आपण दिसत असेल तुम्हाला 1 चमचा तेल घेतलेला आहे. हे तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तापलेल्या तेलामध्ये आपण जिरं आणि राई टाकणार आहोत. तेल छान तापलेलं आहे. फोडणी पण आपली चांगली बसलेली आहे. आता त्यामध्ये आपण कढीपत्ता, मिरची, गॅस बंद केला आपण तेल भरपूर तापल्यामुळे. मिरची टाकली, कढीपत्ता टाकला. आता त्यामध्ये आपण कांदा टाकतोय भाजण्यासाठी. गॅस पेटवलेला आहे आणि कमी केलेला आहे आपण. कमी गॅसवर कांदा, मिरची, कढीपत्ता भाजतोय आपण. आता त्यामध्ये कांदा, मिरची, कढीपत्ता चांगला परतून झाल्यावर त्याच्यात आपण मटार टाकलेले आहेत. आणि बाजूलाच आपण गॅसवर पाणी टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. मटार टाकले तर मटारसुद्धा आपण हे चांगलं त्याच्यात रोस्ट करून घेणार आहे. आता मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण. या फोडणीतच मीठ टाकल्यामुळे उपम्यामध्ये सगळीकडे मिठाचा स्वाद चांगला उतरतो. त्यावर आता आपण झाकण देणार आहोत, जेणेकरून आपले मटार आहेत ते चांगले त्याच्यामध्ये रोस्ट होतील, शिजतील. 2 मिनटं झालेली आहेत झाकण ठेवून. 2 मिनटानंतर आपण ते मटार कसे शिजलेत, काय कंडिशनमध्ये ते उघडून बघणार आहोत. बघा, मटार आपले रोस्ट झालेले आहेत. त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकतोय. टोमॅटो विरलेला आहे. टोमॅटो मटार एकजीव झालेला आहे. आणि पाणीही आपल्या इथे तापलेलं आहे म्हणून पाण्याचा गॅस आपण बंद करणार आहोत. पाण्याचा गॅस बंद केला. आता या फोडणीमध्ये प्रथम आपण रवा टाकणार आहोत. जो रवा आपण निवडून आणि भाजून घेतला होता तो टाकूया. आणि छानसा मिक्स करूया सगळ्या मटेरियलमध्ये.
चांगला मिक्स झालेला आहे आपल्या आता रवा या फोडणीमध्ये. आता त्यामध्ये हे पाणी आहे हे थोडं थोडं आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत, थोडं थोडं टाकणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून आपण ते त्यामध्ये एकत्र करणार आहोत. गॅस कमी करायचा कारण पाणी गरम आहे आणि फोडणी गरम आहे, म्हणून गॅस कमी करून थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये घालून या रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत म्हणून छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर सगळं मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण देऊन मग 2 मिनटं आपण त्याला वाफ येऊ द्यायची आहे. झाकण दिलेलं आहे, गॅस कमी केलेला आहे आणि 2 मिनटं त्याला आपण वाफ येऊ देणार आहे. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघणार आहे. अरे वा, किती छान, खूप सुंदर वास तर एवढा खमंग येतो आहे की बस. आता त्यावर वरून आपण कोथिंबीर पेरणार आहोत. ही कोथिंबीर पेरल्यानंतर आपण आता सर्व करणार आहोत खायला. गॅस बंद केला. आपला उपमा हा रेडी झालेला आहे आणि असा हा छानसा सुंदरसा उपमा आपला रेडी आहे खाण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. हो.